ब्रांच कुठली आणि काहीच फरक पडत नाही. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणतंही पोरग लॉला जाऊच शकतं. लॉ मध्ये पण एंट्रन्स आहेच, त्याच्यात पण 2 एंट्रन्स आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये जसं IIT इज द बेस्ट, तसं लॉ मध्ये नॅशनल लॉ स्कूल्स आर द बेस्ट. 25 आहेत देशात, काही फार नाही आहेत, आणि त्यातली 3 महाराष्ट्रात आहेत, औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर. आता ह्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर या सर्व नॅशनल लॉ स्कूल्सची एकत्र एंट्रन्स होते. त्याला क्लॅट असं म्हणतात. विषय काय? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स, सेम सोपे विषय. मग त्याच्यातनं तुम्ही तिकडं निवडलं गेलात तर तुम्हाला देशातलं सर्वोत्कृष्ट लॉचं एज्युकेशन मिळू शकतं. अदरवाईज महाराष्ट्रातली जेवढी तमाम लॉ कॉलेजेस आहेत त्या सगळ्यांची मिळून एक CET होते, त्याला लॉ CET असं म्हणतात. त्या CET मध्ये इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स आणि लिगल ॲप्टिट्यूड एवढेच विषय आहेत. पण त्या CETतनं आपल्याला चांगल्या चांगल्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी CET देणं आवश्यक आहे.